प्युअर कॉटनमध्ये ही कुर्ती आहे 354 रुपयाला. हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये PP टाईप करा. आज परतायचं होतं घरी. सकाळी उठली, मिस्टरांचा फोन आला की मी निघालोय म्हणून. लगेच घाईघाई ब्रश करायला सुरुवात केली. बाबांनी इथे पाणी ठेवलं आणि मी चहा सुद्धा ठेवला. ते काम झालंच नाही तर बिट्टूचे पप्पा सुद्धा आले. बिट्टूला उठवलं. तिला म्हटलं चल पटकन तयार हो, जायचं आहे. ती म्हणाली नाही मी अशीच येणार आहे. आज सासरी जायचं होतं. 3-4 दिवस माहेरात कसे निघून गेले समजलंच नाही. आईला म्हटलं या सोबत चहा पिऊया. माहेर गरीब असो वा श्रीमंत, मुलगी कधीच रिकाम्या हाताने जात नाही. आईची माया जगा वेगळीच असते. कधी गेलो की रिकाम्या हाती कधीच पाठवणार नाही. हे घेऊन जा, ते घेऊन जा. आईला किती म्हटलं आई माझ्याकडे आहे, पण आई तरी ऐकत नाही. नाही बाई घेऊनच जा. आईने बिट्टूला पैसे दिले, लगेच माझ्या पर्समध्ये ठेवले. निघालो आम्ही. पहिला शेत बघायला आलो. शेत बघायला आल्यानंतर इथे बिट्टू रोडवर अशी धावत होती जसं काही अंगणच आहे. मी शेत परवाच बघून गेली होती, त्यामुळे मी आतमध्ये गेली नाही. जाऊ आणि आई गेली होती बघायला. तिथे मग बिट्टूचं नाटक सुरू झालं की मम्मी माझे पाय भरतायत, मला कडेवर उचल. जायचं आहे म्हटल्यानंतर गोल गोलच फिरत होतं. माहेरातून पाय निघत नव्हता, पण काय करणार, शेवटी जावंच लागतं. आई बाबांना बाय बाय केलं. मी हा सुंदरसा टॉप वेअर केलाय. प्युअर कॉटन आहे, 354 रुपयाचा. खूप सुंदर असा लुक देत आहे. कॉलरमध्ये आहे, तुम्ही बघितलंच. गांधीग्रामला आल्यानंतर फेमस असलेली गुळपट्टी घेतली. बिट्टूला खूप भूक लागली. बिट्टूने सुरुवात केली. पुढे आल्यानंतर आम्ही नाश्ता केला, इडली सांबार. तशी तर भूक बिट्टूला लागली होती, पण तिच्यासोबत आम्ही साधून घेतलं. मग एक डोसा सुद्धा घेऊन घेतला. घरी आल्यानंतर कपडे चेंज केले आणि आपली जुनी हेअरस्टाईल केली, कारण की कामाला लागायचं होतं. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.